आंदोलन। मनोज जरांगे पाटलांनी राजकारण आणि आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलंय। राजकारणात जायचं नाही म्हणून उपोषण सुरू केलेलं आहे आणि आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना ही शेवटची संधी आहे असं जरांगे पाटील हे म्हणाले आहेत। देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जरांगेंना जशास तसं उत्तर दिलंय। मनोज जरांगेंनी त्यांच्या उपोषणामागचं कारणच स्पष्ट केलंय। संधी देऊनही जर मराठा समाजाला आरक्षण दिलं जात नसेल तर देवेंद्र फडणवीस दोषी असतील अशी थेट भूमिकाच जरांगेंनी घेतली आहे। याआधी जरांगेंनी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं होतं। तसंच 113 उमेदवार पाडण्याचीही घोषणा केली होती। सहाव्यांदा उपोषण करत असताना जरांगेंनी राजकीय भाष्य करणार नाही असंही जाहीर केलं होतं। त्यामुळे त्यांनी अद्याप तरी उमेदवार पाडण्याबाबत काहीही वक्तव्य केलेलं नाही। मात्र आरक्षण दिलं नाही तर नंतर आरक्षणाच्या मुद्द्यावर तोंड उघडता येणार नाही असं जरांगेंनी सुनावलंय। ही देवेंद्र फडणवीस साहेबाला संधी मराठ्याच्या मागणीची अंमलबजावणी याच्यानंतर थोबाड सुद्धा उचलता येणार नाही। त्यांना संधी दिलेली असताना काम नाही केलं ना त्यांना थोबाड सुद्धा उचलता येणार नाही आणि कसलाच मराठा ऐकून घेऊ शकत नाही। दोषी फडणवीस साहेबांना धरणार लोक। संधी दिलेली असून जर अंमलबजावणी करत नाही याचा अर्थ दोषी तो आहे। मराठ्यांचा वाटोळा करायला देवेंद्र फडणवीस निघाले। राजकारणात जायचं नाही म्हणून उपोषण करत असल्याचा पवित्रा मनोज जरांगेंनी घेतलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीकरता त्यांची उपोषण करण्याची ही 6वी वेळ आहे। कोणत्या मागण्यांसाठी जरांगे उपोषण करतायत ते बघूयात। हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा ही त्यांची मुख्य मागणी आहे। मराठा आणि कुणबी एकच आहेत त्यामुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी सातत्याने करण्यात येते। सगळे सोयरेची अंमलबजावणी करा यावर जरांगे ठाम आहेत। शिंदे समितीचं नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा अशी मागणी करण्यात आली आहे। तर मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या ही मागणीही सातत्याने करण्यात येते। जरांगेंनी केलेल्या मागण्यांवर कोणतंही दुमत नसल्याचं सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केलंय। पण घटनेच्या चौकटीत मागण्या मान्य करण्यावर सरकारचा भर असल्याचं सांगण्यात आलंय। पण आंदोलनाच्या आडून महायुतीच्या नेत्यांविरोधातील राजकीय भाषा सहन केली जाणार नाही असा इशाराही देण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांनी मागे कुठल्या तरी एका सभेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जाऊन शपथ घेतली आणि मी देणार म्हणून सांगितलं। त्यांनी दिलं, त्याचा फायदा आज घटकाला होतोय वेगवेगळ्या ह्याच्यात। परंतु काहींचं म्हणणं तसं नको, आम्हाला ओबीसी मधनच पाहिजे असे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उकल करण्याचा मनापासूनचा प्रयत्न हा मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्या ठिकाणी चाललेला आहे। मनोज जरांगे यांचं गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासूनचं हे 6वं उपोषण आहे। मनोज जरांगेंवर अनेकदा त्यांची आंदोलनं राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करण्यात येतो। त्यामुळे जरांगेंनी यावेळी राजकारणात जायचं नसल्याचं उपोषणाच्या आधीच स्पष्ट केलंय। पण आंदोलन सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे राजकीय वळण लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता आरक्षण देण्याची ही शेवटची संधी आहे का आणि मागण्या मान्य झाल्या नाही तर जरांगे कोणती राजकीय भूमिका घेतील याकडे राज्याचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।